गुरु शब्दामध्ये दोन अक्षर आहेत आणि त्या अक्षरातले अर्थ सांगतो. पहिला जो आहे त्याचा अर्थ आहे अंधार आणि रू आला पुढे तो प्रकाश. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात. अंधकार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. म्हणून शाळेत एक वाक्य लिहिलं असते, तमसोमा ज्योतिर्गमय. याचा अर्थच आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि असं पवित्र कार्य अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. म्हणून त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून पुढे जी लागला. गुरुजी. जी हा आदर आहे. अजूनही कुलवान घराण्यामध्ये ही पद्धत आहे. जे घराणे कुलवान आहे ना, बापही मुलाला आदरानंच बोलतो, मुलगाही बापाला. हाक मारायची असेल तर बाप म्हणतो बाळासाहेब, तो उभा राहतो. जी पुढचं काय असेल ते नंतर, पण पहिला जीच येणार. आदर समजायचं घराणं कुलवान आहे. नाही तर काही घराणं ए बाळा, ते म्हणतं अद्दाम काढ ना म्हाताऱ्या, येतो न बैर आहे का. घराणा होतो आहे. जी हा आदर आहे बरं का. जी आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. हां, महाराज. जी म्हणजे महाराज. बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात मराठीत? दाजी. आला का नाही जी? हा आदर. बहिणीच्या मिस्टरला दाजी म्हणतात बरं का, तिथं जी आला. बरं, दाजीचं भाषांतर हिंदीत काय होतं? मग तर डबल जी येतो. जी जा जी. हे भानगड कळली ना तुम्हाला? मराठीत एकच जी आहे, दाजी. पण हिंदीत त्याला जिजाजी म्हणतात. दोन जी आल्या. ते गाणं होतं का नाही पूर्वी? तुम्हाला पाठ आहे, फक्त तुम्ही सांगत नाही. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा जी. आपले कामापुरतं सांगतोय, जी साठी. तसं गुरुजी. हा, जी आदर आहे. आता आपले अभंग पहा, वाङ्मय पहा. तुकाराम महाराजांनी हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी हनुमंता. बरं, तुमच्या परिचयाचं संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर देताना ओम नमो जी आद्या. हे जी काय लक्षात घ्या ना, हे काही ठोकाठोकी नाही चालली, मी प्रमाण देऊन सांगतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो. पण आदर ओम नमो जी. हनुमानजीला शरण शरण जी. तसा गुरुजी इथून वाढला आपलं गुरुजी. हे तीन अक्षरातली ताकद. पण गुरुजी म्हटल्यावर वाटतं हे गेवराईचं असेल, आणि सर म्हटल्यावर वाटतं हे सिल्लोडचं आहे. अरे पण गुरुजीत जी ताकद आहे ते सर शब्दात नाही. पूर्वीचे गुरुजी पहा बरं, धोतलवारे टोपीवाले गुरुजी. बरं, सुविधा होत्या का? हे जुनी मंडळी बसलेली माझ्या पुढे, त्यांना विचारा कुठे शाळा? पाटलाचा गोठा. बरोबर आहे. जुना वाडा. आणि गोठाही नसेल, वाडाही नसेल तर झाडाखाली. झाडाखाली शाळा. पण संस्कार संपन्नता होती भाऊ. आता एसीचे रूम झाले आणि संस्कार संपुष्टात आले. काय नातं होतं पूर्वी गंगेसारखं पवित्र. तिकडनं जर गुरुजी आले ना, विद्यार्थी जाऊ लागले, सगळे विद्यार्थी रोडच्या खाली उतरायचे. गुरुजीला रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. तिकडनं जर सर आले, इकडनं कॉलेज कुमार जाऊ लागले, तर सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा डांबरी रोड रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. त्यानं 5:30 वाजता भर चौकात गुरुजीच्या मुखात भडकावली. काय वाचतो पेपरला? कुठं चालला दर्जा? रूम तर एसीचे झाले, पण संस्कार संपुष्टात आले. पूर्वी काय नातं होतं, आत्मीयता होती. 3 दिवस जर विद्यार्थी आला नाही शाळेत, तर गुरुजी तळमळीनं यायचे पाटलाच्या घरी.
एवढं नातं होतं. अंगणात उभं राहून म्हणायचे, पाटील आहे का हो घरी? अहो आत या हो गुरुजी, आत या. आले गुरुजी, बसले, चहा दिला. कसं येणं केलं गुरुजी? तुमच्याकडे आलो पाटील. 1 नंबरचा हुशार विद्यार्थी पूर्ण शाळेत तुमचा मुलगा, आणि कधी शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही, म्हणून मला जेवण गोड लागे ना हो, म्हणून आलो. बिमार आहे का हो? आजारी आहे का हो? बरं नाही का हो त्याला? हे नातं पूर्वीचं सांगतोय मी. मी का सांगितलं हे? शिकायची गरज आहे का देवाला? जाकी श्वास सहज श्रुती चारी, सो हरी पड यह कौतुक भारी. अरे ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा झाला, तो गुरुच्या आश्रमात शिकायला गेला. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार. अल्पकाल विद्या सबपाई. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्रांना वसिष्ठ गुरुजींनी राजा दशरथाच्या स्वाधीन केलं. आता 4ही भाऊ 15वं वर्ष पदार्पण, 14 वर्ष पूर्ण झाले. 15व्या वर्षात पदार्पण झालं. आता 2च तास राहिले आपले, लग्नापर्यंत पोहोचायचं आहे. झाला 1 तास गेला का नाही बसल्या बसल्या. प्रभू अयोध्येत आल्यावर नियम त्यांचा, सकाळी उठले, दुसरं काही नाही, पहिलं मायबापाच्या पायावर डोकं. प्रातकाल उठ के रघुनाथा मातू पितू. पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. कोण? ज्याच्या पुढे बारीला लागले देव. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. तो जगाचा बाप सकाळी उठला की मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. हा आपल्याकरता तुम्ही पहा, जगामध्ये मायबापापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही. सकै तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. म्हणून वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. नाही तर तिखट मीठ लावून मायबापावर व्याख्यान करता येतं, लोकांना रडवता येतं. तो बुवाही रडतो, पुढचे लोकही रडतात, पण कीर्तन संपल्यावर कळतं की याचेच मायबाप वृद्धाश्रमात आहे. काय आग लावता का त्याच्या व्याख्यानाला? हे आचरण पा. प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माता. तुम्ही काहीच करू नका. पहिलं ज्याला ज्याला मायबाप असतील त्यांना सांगतो, तुमच्यासारखा भाग्यवान जगात नाही ज्याला माय आणि बाप आहे. अरे माय आणि बाप घरातल्या पंत्या असतात, लक्षात ठेवा. पंत्याचा फार प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंत्या विझल्या ना तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर देवळी उदास दिसतं. तसं मायबाप गेल्यावर केवढी मोठे फोटो लावा भाऊ, घर भकास दिसतं. मायबाप तुम्ही काहीच करू नका. सकाळी उठलं की मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. दर्शन घेतल्यावर तुमचे मायबाप पाठवून प्रेमानं हात फिरवतील, आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही म्हणतात महाराज तुम्ही सांगता आम्ही रोज दर्शन घेतो मायबापाचं, बरं मग ते आशीर्वादच देत नाही. अरे ते शिकलेले नाही, वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुँह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ते देवाच्याही नाही. आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ती तपस्व्यांच्या नाही. थोडा विचार करा, हे अख्खं रामायण घडलं कशामुळे? मायबापाच्या शापामुळे.
या राम. घ्या घ्या उरका लवकर, हे कथा थांबलं नाही पाहिजे. शेवटी घालता आला असतं काय. पाचशेचे असते तर काय बिघडलं असतं. बरं उद्या घेऊन ठीक आहे. धन्यवाद. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. प्रभूचा नियम आहे. एक लक्षात ठेवा, मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे. इथे जेवढे मायबाप बसले त्यांच्या पार्टीनं बोलतोय मी. मायबापाची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक, माझा मुलगा दिवसभरात एकदा तरी आमच्या डोळ्यानं दिसावा. याच्या पलीकडे मायबापाची इच्छा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात टाकलं असेल मायबापाला, इकडचे चांगले लोक आहे सांगतो चुकून, आमची लातूरला कथा होती बाबा, 1-2च मिनिटात सांगतो. घडलेली घटना, हे काही पुराणातलं नाही. फार मोठे अधिकारी साहेब होते आणि ते दररोज रामायणाला येत होते. दररोज 3 दिवस साहेब सतत रामायणाला आले. 4थ्या दिवशी मॅडमला घेऊन आले. मॅडमला आयुष्यात पहिल्यांदा मॅडम आल्या, कधी जन्मात ऐकलं नव्हतं. आणि 4थ्या दिवशी मॅडमने रामायण ऐकलं. विष्णुभाऊ भेटले का? सोनवणे तुम्ही ते विष्णुबुवा कुठं आहे म्हणे. ते बा तिथंच आहे तुमच्या शेजारी. हां जमलं. 4थ्या दिवशी मॅडमने रामायण ऐकलं. 5व्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाल्या, लवकर चला जागा भेटली पाहिजे. बरं का, उलट झालं आता. हां हे नीट आहे का? आणि 6व्या दिवशी मॅडम म्हणल्या आज रामायणाला जायचं नाही. मग गाडी काढा. कुठं जायचं? वृद्धाश्रमात जायचं आहे का? माझ्या सासूला घरी आणायचं आहे. एका दिवसाचा परिणाम सांगतो. मुलानं मायला आणावं नवल नाही, सुनन सासू. साहेब आणि मॅडम वृद्धाश्रमात. आधी मॅडम उतरली, जे पळत गेली, सासूच्या पायावर डोकं आपटू आपटू रडली. सासूबाई, पोटची मुलगी समजा, माझा काय गुन्हा असेल तो पोटात घाला, पण आता शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करणार. गाडीत बसा. आणलं ना घरी. पण म्हातारीनं हट्ट धरला.
तूच मला नवऱ्याला सांगून वृद्धाश्रमात आणून घातलं, 2 वर्ष झाले, आज का बरं तुम्हाला घ्यायला आली? सासूबाई, आयुष्यात पहिल्यांदा काल रामायण ऐकलं मी. 3 तास रडली. रामायणातनं ठरवलं की आता आमच्या सासूबाईला घरी आणायचं आणि देवीसारखी सेवा मरेपर्यंत करायची. आता सासूनं आग्रह धरला, आज मलाही रामायणाला घेऊन चला. 3 दिवस एकटे साहेब आले, 2 दिवस साहेब न मॅडम आल्या, 6व्या दिवशी माय, मुलगा आणि मॅडम. मला त्या बाबाची भेट करून द्या. बरं का विष्णुभाऊ, ती म्हातारी स्टेजवर आणली साहेबानं आणि मॅडम. माझ्या तोंडावरून हात फिरून म्हातारी रडली. बाबा, माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वृद्धाश्रमात असेल, लेकाची सुनाची वाट पाहत असेल, थोडंसं रामायण करी मी सांगत जा बाबा, पण माझ्या सुनावर परिणाम झाला असं दररोज सांगत जा बाबा. कितीतरी मावल्या आपल्या लेकाची सुनाची वाट पाहतात. मी का सांगतो? मुलानं आईला आणावं नवल नाही, सुननी सासू. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात मायबापाला टाकलं असेल तर आजचं रामायण संपल्यावर त्यांनी घरी जा, आतून कडी लावून घ्या आणि मंडईच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहिजे तुम्हाला? पायावर डोकं ठेवा ना मंडईच्या. काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? 3 दिवस झाले घेऊ राहिला जाता रामायण ऐकायला. डोकंच जाग्यावर आलं म्हणावं आमचं. माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. बायको म्हणणार आहे आणा आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. मग काय हरकत आहे? दाटी वाटी जनावर बांधून गाईचा गोठा एक कोपरा खाली करा, 2 पोते द्या त्यांना झोपायला, 2 मळकटल्या गोदड्या द्या, जर्मनचे ताटं द्या, 2 तांबे प्लास्टिकचे. मग काही खर्च आहे का? परत स्वयंपाकही करू नका ना. मुलाबाळात उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून रोज पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायनं उसणं पासणं केलं, मोलमजुरी खुरपणी अर्धपोटी राहिली, ज्या बापानं गाठी गाठीचं धोत्र नेसून तुला शाळेतले 2 ड्रेस घेऊन दिले, त्या मायबापासाठी फक्त रोज 1 भाकरी चोरा, पाप लागणार नाही. भाकरी खिशात घाला. मोटरसायकलनी ऑफिसला जाताना